नाशिकच्या चांदवडमध्ये भरधाव पिकअपने तिघांना जोरदार धडक दिली। यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून तिघेही बाईकसह रस्त्यावर कडेला उभे होते। यावेळेस हा अपघात झालेला आहे। तसंच पिकअप उलटल्यानं त्यात बाईकही दबली गेलेली आहे। नाशिकमधून श्रीनगरला पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती व्हिडिओतून मिळते। स्थानिकांकडून आपल्याला मदत मिळते। राज्यामध्ये परत येण्यासाठी उद्या निघणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नाशिकमध्ये जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेला आहे। 6 माजी नगरसेवकांसह त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केले। धात्रकांच्या प्रवेशानं नांदगाव तालुक्यामध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे। त्र्यंबकेश्वरमधील साधू मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। अजय माने आणि वळू कसबे अशी संशयित आरोपींची नावं असून साधू असलेले सदाशिव घोटे यांना मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। लॅम्ब रोड इथल्या सोसायटीच्या परिसरामध्ये बिबट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या। वन विभागाने गस्त घालून पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक करतायत।